नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जगाला शांतीची संधी देणारे महाकारुण्य तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन. आज या ठिकाणी परभणी येथील ज्येष्ठ कलावंत बोधाचार्य व तालुक्याचे माजी अध्यक्ष बौद्ध महासभेचे MM बरेगुरुजी यांचा 73वा वाढदिवस साजरा संपन्न करत आहोत. 73वा वाढदिवस. त्या कार्यक्रमाबद्दल उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय इंजिनियर MM बरेगुरुजी, माजी जिल्हाध्यक्ष वाघमारे गुरुजी, तसेच शहराध्यक्ष देवरे साहेब, संस्कार सचिव श्रीकांतजी साळवे, तसेच समता संघाचे मेजर आयुष्यमान तसेच साळवे सर, तसेच दक्षिणचे जिल्ह्याचे संघटक आयुष्यमान बोधाचार्य रमेशजी डबडे साहेब, शाहीर दासरावजी फुलके साहेब, तसेच शाहीर वाघमारे बंधू आणि सर्वच कोकरे साहेब, सर्वांच्या साक्षीने हा अतुलनीय वाढदिवस म्हणजे साजरा करत आहोत. त्या अनुषंगाने जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं, राज्य शाखेच्या वतीने मी त्यांच्या आयुष्यासाठी लाखला शुभेच्छा देतो आणि संपूर्ण टीमला त्यांनी या ठिकाणी सुग्रास असं भोजनदान देऊन हा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय सम्राट, जय संविधान. शांतीचे जनक तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, प्रतिमांना या ठिकाणी त्रिवार अभिवादन. आज आपणा सर्वांना परिचित असणारी मारुती मरिबा बरे हे बौद्ध महासभेचे गेल्या अनेक वर्षापासून काम करतात. आज सध्या ते शहर शाखेवर संस्कार विभागाचे उपसचिव आहेत, संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांनी बौद्ध महासभेचं काम केलेलं आहे. आज त्यांचा वाढदिवसाच्या प्रसंगी या ठिकाणी बौद्ध महासभेची बरीचशी टीम या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांना त्यांच्या आयुष्याला या ठिकाणी भरभरून आपण सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तेव्हा माझ्या वतीने, बौद्ध महासभेच्या वतीने आणि भरणे परिवाराच्या वतीने बरे साहेबांच्या निर्वरित आयुष्याला मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो. त्यांच्या परिवारालाही शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. खरं तर बरे साहेब हे खूप बरे आहेत, मनानं मोठे आहेत आणि आज त्यांचा 73वा वाढदिवस या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि उत्कृष्ट असं आलेल्या पाहुण्यासाठी भोजनदानही दिलेलं आहे आणि त्यांच्या वाढदिवसाला आमच्या सर्व कलावंताच्या वतीनं लाख शुभेच्छा देतो. एक ओळ म्हणतो, दीर्घ आयुष्य लाभो बरे साहेब तुम्हा, हार्दिक शुभेच्छा या तुम्हा दीर्घ आयुष्य लाभो बरे साहेब तुम्हा. यानंतर शहर शाखेचे अध्यक्ष देवरे गुरुजी, आपल्या कलावंत मंडळी सर्वांना जय भीम. आज या ठिकाणी आपले भारतीय बौद्ध महासभेचे माजी शहराध्यक्ष, संस्कार उपाध्यक्ष आणि सत्ता असलेले सद्यस्थितीमध्ये शहरवाडीमध्ये पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष असे बरेच साहेब, त्यांनी भारतीय बौद्ध महासभेमध्ये चांगल्यापैकी पहिल्यापासून काम केलेलं आहे. बोलणं परखड आहे. अशा प्रकारचा स्वभावाचे हे आपले बरेच साहेब. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी शहर अध्यक्ष या नात्यानं भारतीय बौद्ध महासभातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे त्यांना पुढील वर्षाच्या निरोगी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय संदेश देणारे तथागत भगवान बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माझं त्रिवार वंदन आणि आपलं सर्वच पदाधिकारी यांना माझा जय भीम. बरे गुरुजीला ज्यावेळेला तालुका अध्यक्ष केलं त्या दिवशी लग्नामध्ये आम्ही सर्टिफिकेट दिलं की तालुका अध्यक्ष. तेव्हापासून हे बरे गुरुजी संस्थेला जुटलेले आहेत आणि बरे गुरुजी बरेच आहेत. सर्वांना मिळून मिसळून राहतात. या अनुषंगाने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द जय भीम. अत्यंत जवळचे स्नेही आयुष्यमान MM बरे साहेब यांना या वाढदिवसानिमित्त
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आणि मी माझ्या कोकरे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी त्यांच्या या वाढदिवसानिमित्त हार्दिक अशा शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य हे सुखी समाधानी आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे जावं अशी तथागताचरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो. जय भीम. वरे साहेब यांचा 73वा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांनी बरंच काही योगदान आपल्या समाजपूर्तीसाठी दिलेलं आहे आणि खरं जर पाहायला गेलं तर आमच्या परभणीच्या कलावंताचे ते एक कंठस्थान आहेत, आमचे आदरणीय आहेत आणि आधारस्तंभही आहेत. आम्ही कुठेही असो, कुठल्याही कार्यक्रमात असो, त्यांचं जास्तीत जास्त योगदान कलावंतासाठी असते आणि कलावंताचे खरोखर हृदयस्थान आहेत असं मी त्यांना आजच्या या त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना मी हार्दिक लाख शुभेच्छा देतो. दीर्घायुष्य पूर्ण लाभ हो आणि समोरील वाटचाल ही त्यांची अशीच कणखर बाण्याची राहो अशी मी भगवंताचरणी प्रार्थना करतो. जय भीम, जय बुद्ध. त्याला त्रिवार वंदन. माणसाच्या जीवनामध्ये मैत्री असणं जरूर आहे, कोणत्याही प्रकारचे असो, सामाजिक, धार्मिक किंवा वैचारिक का असला, पण मित्र असणं जरूर आहे. ज्याला मित्र नाही तो दलिंदर माणूस मी समजतो. मग माध्यम कोणतंही असो, संघटना असो किंवा काही असो, आणि त्यातले त्यात आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. बाबासाहेबांनी म्हटलं की आपल्या उत्पन्नाचा 20वा भाग आपण समाजासाठी द्यावा, हा बाबासाहेबांना म्हणलेलं आहे. आणि त्यानुसार माझी 22,000 पगार आहे, त्याच्यातले मी 2,000 कशालाही मी करत असतो आणि प्रत्येकाने करायलाच पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. 40,000, 50,000, 60,000 रुपये येथे 1,00,000 काही प्राध्यापकाला पेन्शन आहे, परंतु खिशातून 5 पैसे खर्च करत नाही. पण मी माझ्या प्रामाणिकपणे म्हणून 2,000 माझे दर महिन्याला मी बाजूला काढून ठेवतो. मग ते सामाजिक आणि कोणत्या कार्यक्रमाला असो, कशालाही असो, तो खर्च केला जातो. हे मी माझी स्तुती करायला, पण मी सांगतो की मी माझी बाजूला ठेवत असतो. आपण सर्वजण उन्हातान्हात माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित झाला सर्वांना माझा